महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि राज्याच्या बांधकाम प्रधान सचिव यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि आम्ही त्यांना पत्र देऊन सुद्धा त्या पत्राचं उत्तर न देता मंत्रिमंडळाची दिशाभूल करण्याचं काम मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आणि प्रधान सचिव बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या माध्यमातून जवळपास 3000 कोटी रुपयाची लूट शासनाची करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। मंत्रिमंडळाची दिशाभूल केलेली आहे आणि आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर न दिल्यामुळे आणि शासनाची फसवणूक केल्यामुळे मी आज या तिघांवरही हक्कभंगाची नोटीस विधानसभेमध्ये मांडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही हे हक्कभंग समितीकडे हा प्रस्ताव पाठवू आणि त्या पद्धतीची कारवाई करू। सांगायचं तात्पर्य असं की लोकप्रतिनिधी कायदा ही आम्ही जो तयार केलेला आहे विधिमंडळाने केलेला आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या पत्राचं उत्तर दिलं गेलं पाहिजे, त्यांना माहिती पुरवली गेली पाहिजे। पण ज्या पद्धतीचं अधिकाऱ्यांमध्ये आमचं कोणीच बिघडवू शकत नाही, विधिमंडळही आमचं काही करू शकत नाही, मंत्रिमंडळही आमचं काही करू शकत नाही, ही भावना निर्माण झालेली आहे आणि आम्ही राज्याची तिजोरी लुटली, महाराष्ट्राच्या जनतेला लुटलं तरी आमचं कोणी बिघडवू शकत नाही। आणि म्हणून मी आज या तिघांच्या विरोधात मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मनीषा म्हैसकर बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव यांच्यावर आणि उपाध्यक्ष रस्ते विकास महामंडळाचे अनिल गायकवाड यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिलेली आहे। परंतु या तिन्ही सचिवांवरती तुम्ही हक्कभंग आणताय त्यांच्याच खात्यामध्ये आतापर्यंतच्या 2.5-5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार असताना मोठ्या संख्येने विकास कामं झाली। शक्तीपीठ महामार्ग देखील तेच बांधायचा विचार करतात, समृद्धीवरती खड्डे झाले। खरं तर त्याच्यावरची वेगळी चर्चा आणता येईल। विकास कोणाचा झाला, या खऱ्या समृद्धीचा विकास झाला, समृद्धी कोणाची झाली याच्यावरची चर्चा आपल्याला वेगळी घडवता येईल। पण ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीचा अपमान हे सातत्यानं करतात आहेत आणि राज्याची तिजोरी लुटतात आहेत, पत्र व्यवहार करूनही याच्यावर मुद्दामून दुर्लक्ष करण्याचं काम हे लोक करतात आहेत। म्हणून लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मी आज या मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव रस्ते विकास महामंडळ आणि रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिलेली आहे। बघा, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि ज्या पद्धतीनं सत्ता पक्षाचे आमदार आणि मंत्री कोणाच्या व्यक्तिगत टीका करतात आहेत, शेतकऱ्यांच्या बद्दलचा अपशब्द बोलतात आहेत, तर हा माज जो सत्तेच्या लोकांना आलेला आहे हा माज आता लोकांनी उतरवला पाहिजे। पडळकर सारखे वाचाळवीर अनेक महाराष्ट्रामध्ये सत्ता पक्षामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की याच्यावर मी काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही, पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एवढंच मी या ठिकाणी सांगेन। बघा, नुसत्या मुंबईचेच रस्ते खराब झाले असं नाही,
संपूर्ण राज्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे. गड्ड्यांचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये आहे. आता आमच्याजवळ काही माहिती आलेली आहे की मधल्या काळामध्ये सत्तेच्या लोकांनी नकली GR काढलेत, ठेकेदाराकडून बांधकाम करून घेतलेत आणि आता शासनामध्ये जेव्हा ते लोक गेलेत ते म्हणले की असं कुठलंहीच कामं मंजूर झालेली नव्हती. म्हणजे आता हे नकली GR सरकार काढते काय? कोण आहे याच्यातला सूत्रधार? अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं कामं राज्यात करून घेतले, जवळपास आता आपल्याला जी काही माहिती येते 89,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे देणं आहे. कॉन्ट्रॅक्टरनी हातवर्त केले. त्यामुळे मुंबई सकट महाराष्ट्र हे सगळं गड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मंत्रालयात आणि त्यांच्या खालच्या प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची दुरवस्था आपल्याला मुंबईसहित पाहायला मिळते. मीरा भाईंदर रोडवरची कारची अनुमती नाही दिल्यामुळे सीएम जे आहेत त्यांनी महासंचालकांवरती कारवाई व्हावी असे निर्देश काढले. बिलकुल ते बरोबर आहे की तुम्हाला कोणाच्या फ्रीडमला असं या पद्धतीने अडवण्याचं काम पोलिसांना करता येणार नाही आणि जी कारवाई मुख्यमंत्री करत असतील तर त्याचं आम्ही समर्थन करू. पण राज्यामध्ये आता एक गोष्ट आपल्याला मी या ठिकाणी निदर्शन आणतो. विधानसभेत ती भूमिका मी मांडली. विशेष करून पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या भागामध्ये पुराची परिस्थिती भयावह आहे. अनेक गावाचे संपर्क सुटलेले आहेत. सगळीकडे पुराचं थैमान आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान झालेलं आहे. जीवितहानी झालेली आहे आणि त्याबद्दलचं मी आज सकाळी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही लक्ष देऊन सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत. पण मोठ्या प्रमाणात विशेष करून भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाळीमध्ये धान जे शेतकऱ्यांनी पिकवलेले होते सरकारने त्याला खरेदीची मंजुरी दिली नाही, कोटा दिला नाही. त्यामुळे केंद्रावरच ते धान होते आणि त्याही धानाची मोठ्या प्रमाणात खराबी झालेली आहे आणि जे झालेलं नुकसान असेल ते सरकारने भरून द्यावं अशी भूमिका सुद्धा आम्ही विधानसभेत मांडलेली आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की आम्ही सगळं तपासून निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले. राहुल गांधींनी हे सांगितलं की ते लिमिट वाढलेलं नाही, धान खरेदी केंद्रावर झालेलं नाही, पण केंद्रावर धान पडलेलं आहे. त्यामुळे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात तो धान खराब झालेला आहे. जिकडे तिकडे पाण्याचंच थैमान आहे. जीवितहानी, पिकाची हानी आणि पिकवलेलं धान्य खराब झालेलं आहे. ही पद्धतीचं आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेलं आहे. सरकारने आता या सगळ्या गोष्टीकडे उपाययोजना करण्याच्या बाबतचं आश्वासन आम्हाला विधानसभेत त्यांनी दिलेलं आहे. राहुल गांधी म्हटले की मतांची चोरी करत हे सरकार सत्तेवर आलंय. विधानसभेमध्ये 1 कोटी मतांची चोरी केली आहे राहुल गांधींनी आरोप केला. त्याच्यावरती सुधीर भाऊ म्हणतात की हा सगळा बालिशपणाचा आरोप आहे राहुल गांधींचा आणि देशातल्या जनतेला जर तुम्ही बैमान म्हणत असाल तर बिहारमध्ये ही जनता तुम्हाला माफ करणार नाही असं ते म्हणतात. कसं आहे की सुधीर भाऊच कसे निवडून आलेले आहेत ते त्यांनाही माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये यांचे जे आमदार निवडून आलेत माहितीचे तेही आपल्याला चिमटा घेऊन पाहतात की आम्ही एवढ्या मताने कसे निवडून आलेलो म्हणून बोलायचं असं नाही. लोकशाही आता तुम्ही निवडून आलात म्हणून सगळं बरोबर आहे, पण तिथं बेईमानी झालेली हे मान्य करतात आहेत. निवडणूक आयोग स्वतः दिशाभूल करत आहे. निवडणूक आयोगाला हिंमत असेल सुधीर मुनगंटीवारांना किंवा निवडणूक आयोगाला तर आम्ही जी माहिती मागवलेली आहे की मतदानाच्या वेळेस 5 वाजतापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत कोणत्या बूथवर किती मतदान झालं त्याचे फुटेजेस आम्हाला द्या. आम्ही कोणी कोणाला मत मारलं हे नाही मागत आहे. तुम्ही जे व्हिडिओ कॅमेरे लावले होते, सीसीटीव्ही फुटेज लावलेले होते, कुठल्या बूथवर कुठली लाईन लागली होती एवढीच माहिती आम्ही मागतोय. का माहिती लपवत आहे? का तुम्ही नियम बदलवताय 48 तासामध्ये? आणि म्हणून या सगळ्या विषयावर जनतेच्या मनातही संभ्रम आहे आणि या सरकारची परिस्थिती अशी होती. पुन्हा आता तो विषय निघाला म्हणून सांगतो की हे सरकार बहुमतानं 500 बहुमतानं निवडून आल्यानंतरही लोक यांचं स्वागत करायला तयार नव्हतं.
या सरकारबद्दल अपेक्षा नाही म्हणून तर माज आलेला आहे. दूध संघ आता याच्यामध्ये आमदार निवासामध्ये त्या कामगाराला मारण्याचं काम या सत्ता पक्षाचे आमदार करतात आहेत. हे कशाचा माज आहे? जनतेचं यांना घेणं देणं नाही. हे बेईमानीनं निवडून येतात आहेत हेच राहुल गांधी सांगतात आहेत. आणि म्हणून जनतेची भीती या सरकारला राहिलेली नाही. याचाच अर्थ हे बेईमानीनं निवडून आलेले आहेत. नाही तर लोकशाहीमध्ये जनतेची भीती सरकारला असली पाहिजे. पण आता उलटं झालं. सरकारची भीती जनतेमध्ये निर्माण झाली. ही लोकशाही नाही राहिलेली आहे. आणि म्हणून राहुल गांधींची म्हणतात आहेत ते लोकशाही वाचवण्यासाठी, ते सत्तेसाठी नाही. ही लोकशाही वाचवायची असेल तर मतदानामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. 48 तासात तुम्ही नियम 9 का बदलवला ते सांगा ना. 48 तासात केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्रावर तुम्ही नियम का बदलवलेत त्याची माहिती द्या ना. पण ते देणार नाही तुम्ही. नाशिकमध्ये शिक्षण मंत्र्यांनी नाशिक महापालिकेची शाळा आहे आपल्या संपर्क कार्यालयासाठी वापरला असल्याचं सूचना. हो, शाळा बंद करायला निघाले आणि शाळा बंद करायला निघालेत म्हणून संपर्क कार्यालयासाठी शाळा वापरली. थँक्यू. अक्षय तिथे बसलो पॉइंटर लिहावं लागतं सर.